की राज ठाकरे हे काही वेळेतच या ठिकाणून जे आहे ते दाखल होतील आणि आपण बघतोय की दादरच्या 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून राज ठाकरे जे आहेत ते पुढे येताना बघायला मिळत आहेत। राज ठाकरे हे सरकता जिना प्लॅटफॉर्म नंबर 1च्या ब्रिजवरून जे आहेत ते जलद मार्गाच्या दिशेला जातील आणि चर्चगेटवरून त्या ठिकाणी जे आहेत ते ट्रेन पकडतील। प्रत्येकाला या ठिकाणी राज ठाकरे जे आहेत ते भेटताना बघायला मिळत आहेत। सर्वसामान्यांचं हस्तांदोलन देखील स्वीकारताना राज ठाकरे या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि आपण बघतोय की वरती ब्रिजवर राज ठाकरे जे आहेत ते सध्या काही वेळेतच दाखल होतील आणि अलर्ट जो आहे तो या ब्रिजवर देखील बघायला मिळत आहे। कशा पद्धतीनं हा कॉरिडॉर जो आहे तो पोलिसांमार्फत या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि स्वतः राज ठाकरे हे या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर सध्या दाखल झालेले बघायला मिळत आहेत। आपण बघतोय की राज ठाकरे हे या ठिकाणी ब्रिजवर देखील दाखल झालेले आहेत। ब्रिजवर आपण बघतोय की अगदी अधिकारी वर्ग रेल्वेचा आणि पोलिसांचा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात असलेला बघायला मिळत आहे आणि कॉरिडॉर जो आहे तो देखील या निमित्तानं तयार झालेला बघायला मिळतो। मोठे अधिकारी देखील या ठिकाणी आहेत आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणून दाखल होतील। आपण बघतोय की प्लॅटफॉर्म स्लो लोकलनी राज ठाकरे जाणार आहेत। स्लो लोकलनी या ठिकाणी राज ठाकरे जाण्यासाठी निघत असतानाच आपण बघतोय की पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी सर्वसामान्यांमधून रस्ता काढत स्लो लोकलचा दुसरा ब्रिज निवडलेला आहे। राज ठाकरे हे गणनाथ चाल साधारणतः आज सत्याचा मोर्चा आणि उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची यासोबतच सर्व विरोधक असतील ते उपस्थित चर्चेत राहणार आहेत आणि ही सगळी दृश्य आपण सध्या आपण पाहू शकतो राज ठाकरे स्टेशनवर दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत, पोलिसांचा बंदोबस्त आहे, त्यासोबत सुरक्षा रक्षक देखील त्यांच्यासोबत असलेले आपण पाहू शकतोय। आयोगाविरोधात जो सत्याचा मोर्चा सध्या निघणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे मुंबई लोकलनं प्रवास करणार आहे। या क्षणाची ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। आंदोलनस्थळी पोहोचणार आहेत राज ठाकरे, लोकलने पोहोचणार आहेत, सामान्य मुंबईकरांसोबत ते लोकलने प्रवास करणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।